तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपण आपल्या शेतात. तर आपला हा पोल्ट्री शेड आणि बाजूला शेततलाव आहे. तर मित्रांनो यावर्षी आपल्याला आपल्या शेततलावाला आणि पोल्ट्री शेडला कंपाऊंड घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जागा लेवल करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण ही जेसीबी मशीन बोलवली. प्रॉपर दोरी बांधून त्या ठिकाणी आपण चुना टाकून घेतला आणि आपली जी हद्द आहे तिथपासून लेवल केली. आता ही जी आहे ही आपल्या तलावाची एक बाजू आहे. या ठिकाणी भरपूर अशी माती होती, तलावाची बांधी होती, तर ती आपण काढली आणि इकडे परत शेतात पसरवली. आता ही माती काळी असल्यामुळे शेतात पसरवण्यास काही हरकत नाही. तर ते आपण काम स्टार्ट केलं. सकाळी 8 वाजतापासून आपलं काम स्टार्ट झालं होतं, तर संध्याकाळी 6-7 पर्यंत काम पुरलं. आणि जे आपल्या तलावाच्या आणि शेडची जी बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण माती टाकून घेतली. आणि ज्या ठिकाणी आपल्या तलावाचा एंट्रन्स आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण अशी प्रॉपर बांध्या बनवून घेतल्या कॅनल सारख्या, जेणेकरून जे पावसाचं पाणी आहे ते शेतात पसरणार नाही आणि प्रॉपर आपल्या शेततलावात जाईल. त्यानंतर जे आपले फिल्ट्रेशन टँक आहेत विहीर पुनर्भरणाचे ते सुद्धा आपण साफ करून घेतले. त्यामध्ये जो गाळ जमा झाला होता तो आपण बाहेर काढून घेतला आणि यामध्ये आपल्या तलावातलं स्वच्छ पाणी भरलं, कारण की काही दिवस आपल्याला मासे सुद्धा काढायचे आहेत आणि त्यासाठी बॅकअप म्हणून हे आपण टँक भरून घेतलं. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण कंपाऊंडसाठी जाळी कशा प्रकारची यूज करणार आहे आणि ती जाळी कुठून विकत घेणार आहे, त्याचा रेट काय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. थँक्यू.